बोकीट बोलेगा तुला। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। थैंक्स, लव यू। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे। सर्वांनी एवढं लाईक करून घ्यायचं चॅनलवरती नवीन, आणि पहिले त्याला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय। तसेच मी तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे, कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे, जी काय तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि शेकीपॅक प्रीसेट याची जी लिंक दिलेली आहे, ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये। आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जे काय आपली बीटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। बघू शकता मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम इझी आणि खतरनाक झालेला आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। इथून जे काही तुमचं मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला ते ओपन करून घ्यायचे। तर मी जे आहे ते आपल्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतो। आता मित्रांनो, मटेरियलचं फोल्डर ओपन केल्याच्या नंतर जो कुठलाही तुमचा इमेज असेल तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे, ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्याला कट करून वरील 3 डॉटवरती टच करायचे आणि ह्याला फिल कॉम्पोजिशन यामध्ये सेट करून घ्यायचे। तर मित्रांनो, बघू शकता आपला जो काय इमेज आहे बरोबर असं पूर्ण स्क्रीनवरती बरोबर असं सेट झालेला आहे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत। तर मित्रांनो, आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो। प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे, कुठलाही एक समोरचा इमेज ॲड करून घ्यायचा, त्याच्या समोरच्या बीटवरती यायचं, ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरील 3 डॉटवरती टच करायचे, फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये इमेज सेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत। तर मी पण फास्टमध्ये ॲड करून घेतो, तुम्ही पण फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घ्या। ओके, A few moments later. तर मित्रांनो, बघू शकता मी शेवटपर्यंत प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घेतला आहे। बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला पण प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, शेवटपर्यंत इमेजेस ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर खालच्या साईडला येऊन जायचे। खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, मी जे काय तुम्हाला सुरुवातीला 3 लेअर ॲड करून दिल्या होत्या, बघू शकता ह्यावाल्या, तर ह्या तुम्हाला खाली आलेल्या असतील तर तुम्हाला त्या लेअरच्या साईडला तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे आणि ह्याला असं वरच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता पूर्णपणे एकदम वर तुम्ही असे स्क्रोल करून घ्यायचं आहे। तर बघू शकता लॉंग प्रेस करायचं आणि वर स्क्रोल करायचे, एकदम इझी आहे मित्रांनो। तर मित्रांनो, डबल ह्याच्या साईडला लॉंग प्रेस करून ह्याला वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला वर आल्याच्या नंतर हे जे काय आहे तुम्हाला असे मी हाईड करून दिलेले, तुम्ही डाव्या साईडला बघू शकता ह्याचा जो काय डोळा दिलेला आहे ते तुम्हाला हाईड दिसत असेल त्याला अनहाईड करून घ्यायचे। 3 PNG अनहाईड केल्याच्या नंतर हे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तर ही जी काय 2 नंबरची लेअर आहे म्हणजे बघू शकता 3.6 हे जी काय सेकंद बसली ही जी काय लेअर आहे म्हणजे हे कसलं गाणं, हे जी काय लेअर आहे ह्या लेअरवरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट तुमचा हा जो काय इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा आहे आणि असंच खाली यायचे। खाली आल्याच्या नंतर बरोबर 3.6 पासला जो काही इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता आपला जो काही इमेज आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे। त्याच्यासमोरचा जो काही इमेज आहे बरोबर 4.15 सेकंदाचा, त्या पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर ह्या 2 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो। तर सांगितल्याप्रमाणे 3.6 आणि 4.15 हे जे काय 2 इमेजेस आहेत ह्या 2 इमेज आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर इथून बॅक यायचे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिला जो काय इमेज आहे त्या इमेजवरती यायचे, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता समोर यायचं आहे, बघू शकता आपला जो काय पहिला इमेज आहे म्हणजे 1.10 सेकंदापासला जो काय पहिला मोठा इमेज, ह्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट, तर ह्या पहिल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। 1.10 सेकंदापासला जो काय पहिला मोठा इमेज आहे तर ह्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो। तर हा जो काय इफेक्ट आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे, बघू शकताय। आणि हे सुरुवात समोरच्या 2 ह्याला तर आपण इफेक्ट पेस्ट केलेलाच आहे। ओके, तर मित्रांनो, आता इथून डबल बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। तर आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करायचं आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन व्हिडिओमध्ये डबल येऊन जायचं आहे।
आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता हा इफेक्ट जसं सांगेल तसं पेस्ट करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो सुरुवातीचे जे काय 3 इमेजेस आहेत बघू शकता, हे सुरुवातीचे जे काय छोटे छोटे 3 इमेजेस आहेत, ह्या 3 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता 2 आणि हा नंबरचा 3, हे 3ला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर समोर यायचे. समोर आल्याच्या नंतर आता हे समोरचे हे जे काय मोठे इमेजेस आपण इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डबल बीट बघायला भेटत असेल 6.22 सेकंदापाशी. इथं आल्याच्या नंतर हा जो काही इमेज आहे 6.22 सेकंदापाशी इथं येऊन पेस्ट करायचा आहे. पुन्हा समोरचे 3 इमेजेस सोडून त्याच्यासमोर जी काय डबल बीट आहे तिथे येऊन जायचं आहे, म्हणजे 8.23 सेकंदापाशी त्या एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरचे 3 इमेजेस सोडायचे आहेत, त्याच्यासमोरचा जो काय डबल बीटचा इमेज आहे म्हणजे 10.24 सेकंदापाशी त्या एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर आता शेवटचे 3 इमेज सोडून द्यायचे आहेत. तर आता इथून डबल बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे. आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती टच करायचं आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर इथून पुढे जेवढे काय आपले इमेजेस राहिलेत ते शेवटपर्यंत आपल्याला इमेजमध्ये इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता डबल बीटच्या नंतरचे जेवढे काय 3 इमेज आपण मध्ये सोडले होते त्या सर्व इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे, म्हणजे पहिला जो काही इमेज असेल ते 7.9 सेकंदापासून 3 इमेजेस आपण डबल बीटच्या नंतर सोडलेले आहेत. तर सर्व इमेजला आपला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर शेवटपर्यंत हा इफेक्ट मी पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता शेवटपर्यंत मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये यायचं आहे. तुमचा कुठलाही लोगो वगैरे असेल ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मी यूट्यूबचा लोगो जो काय ॲड करून घेतला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा लोगो तुम्हाला पण क्रिएट करायला शिकायचा असेल तर मला जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला कमेंट करा, मी लवकरच ह्यावरती पण व्हिडिओ एक घेऊन येईल. तर कमेंट नक्की करा. ओके. तर मित्रांनो आता जसे हवं तसं तुम्हाला मोशन ट्रान्सफरमध्ये येऊन ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये ते कॉन्ट्रास्टवरती येऊन ह्याला ओव्हरलेचा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो आपला जो काही लोगो बरोबर असा ॲड झालेला आहे, 1 मिनिट. तर लोगो आपला बरोबर असा ॲड झालेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे बनवून रेडी झालेलाच आहे. वर शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की 500 सबस्क्रायबर आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करून टाकायचे आहेत. तर मित्रांनो भेटूया आणखी अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.